गुड मॉर्निंग मित्रांनो. खूप दिवस झाले आपला व्हिडिओ काय आला नाही. आता मी मित्रांनो व्हिडिओ बनवायला वेळच मिळत नाही, कारण की मी ना कामावर जात असतं, त्याच्यामुळं काहीच टाईम वगैरे भेटत नाही. तरी देखील मी व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करतो आहे. मी तुम्हाला आता मी चाललो आहे तिकडं खाली फिरायला. घर आहे आमचं आणि इकडं नजारा बघितला तर बघा किती मस्त आहे वातावरण. खाली नदी आहे, त्या नदीलाच मी खाली फिरायला चाललो आहे. खूप सारं पाणी साचले. मी आलो इकडं खाली फिरायला नदीला, म्हटलं जाऊन येऊ. तर मी सध्या तर इथं उभं आहे कड्यावर. इथं खूप उंच असं डोंगर टाईप आहे, खाली पाणी साचलेलं आहे, मस्त आहे बघण्यासारखं. की ते जे छोटासा धरण असतं तिकडं चाललंय मस्त. रस्ता थोडासा अवघड आहे इथून. ते माझ्याकडं सेल्फी स्टिक किंवा ते मोबाईल पकडण्याचं काही हे नाही आहे, नाहीतर दुरून व्हिडिओ आला असता. हातात मोबाईल असल्यामुळं खूप जवळून येतो. पावसाळ्यामध्ये इकडं खूप सारं हिरवं झालेलं असतं, पण या वर्षी अजून काय पावसाळा सुरू होत नाही. खूप भारी वातावरण असतं आमच्याकडे. चाललंय मला रोज कामावर जायला लागतं, त्याच्यामुळं तर व्हिडिओसुद्धा शूट करायला वेळ मिळत नाही. आणि त्यातलं त्यात म्हणजे वातावरणात जितकं भांगार असल्यामुळं ना काहीच करता येत नाही. हे बघा इकडं बघा, इथं आमच्याकडं टावर लाईन आहे. खूप असे 2-3 टावर लाईन गेलेले आहे. आता मी इथं टावर खांबाखाली आलो आहे, म्हणजे टावर लाईनची आहे इथून गेलेली. किती किलोमीटरची, एक मिनिट मित्रांनो मी बघतो. बघा सकाळ होती आहे, एकदम मस्त सुंदर असा नजारा दिसू राहिला एकदम. त्या तिथं बघा लावलेलं आहे मित्रांनो किती किलोमीटरची किंवा व्होल्टेजची लाईट आहे. झूम करतो मी थोडंसं. काही धोकादायक आहे, तर येत नका जाऊ आम्ही, पण मित्रांनो आम्हाला ते सवय लागलेली, मग आम्हाला काय वाटत नाही. येत असतो आम्ही फिरतायला इकडं. माझ्या घरापासून जवळच आहे टावर लाईन. माझं घर हा इकडं जवळच आहे, वावरातलं दुसऱ्याचं घर आहे. काही वावर इकडे ते तिकडं आपला सूर्योदय होतोय तिकडं. चला मित्रांनो थोडंसं फिरून येऊ. आज लवकर उठलो, काय झोप येत नव्हती. कामावर जायची वेळा 7:30पर्यंत होती, पण सकाळी एवढा वेळच मिळत नाही व्हिडिओ वगैरे शूट करायला. पण आज सहज म्हटलं थोडंसं लवकर उठू आणि थोडंसं नदीला खाली चक्कर मारून येऊ, त्या हिशोबाने लवकर उठलो. इकडं बघू शकता किती खोल असं कडा आहे बघा, एकदम मोठं असं आहे. नंतर आपल्याला त्या तिकडं खाली जायचं आहे, इकडं एकदम खाली जायचं आहे. तो तिकडं दिसणारा जो डोंगर आहे ना, तो माणिकपुंजचा किल्ला म्हणून ओळखला जातो. तिथं देवीचं वगैरे मंदिर आहे. पावसाळ्यात तिकडं पण फिरायला जायचा विचार आहे. खूप चांगलं वातावरण आहे तिथं पण बघायला, धरण वगैरे. तर मुलं रोज दिवसभर रांगोळीसाठी आलेले असतात. इकडचे ग्रामीण भागात पोरं असतात.
याच्यावरून त्या साईडला कसं जायचं. तिकडून गेलो असतो पाण्यामधून पण जायला रस्ताच नाही आहे. ठीक आहे, जायण्याचा प्रयत्न करू याच्यावरून. हा एक दरवाजा, हा दुसरा. बघण्यासारखं वातावरण आहे इथं. पोहोचलोय मी केडीवर. इथं मस्त वातावरण आहे, शांत वाटतं, बरं वाटतं एकदम फिरायला. लहान लहान पाखरांचा आवाज वगैरे येतो सकाळी सकाळी, वातावरण खूप भारी असतं. आता मी या साईडला आलो होतो, आता त्या साईडकडून जाण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणावरून इथं जाता येतं का बघू. जाण्यासारखा रस्ता आहे की नाही आहे काय माहिती, पण चाललंय मित्रांनो. खूप कठीण असं दिसतंय मला तरी. त्यांना चालण्यासारखं काय वाटत नाही. किती उंच कपरा आहे इथं. मगाशी मी ह्या इथं वरती बसलेलो होतो. तिथून बसल्यानंतर इथून खूप सारा मस्त नजारा दिसतो. मी आता इकडून आलोय, त्या तिकडे किटी दिसते बघा, आणि माझं घर आता त्या घराकडे जावं लागेल. कामच टाईम होता. बघतो तर काही तर नाही तर रस्ताच नाही डायरेक्ट जाण्यासारखा. पाण्यातून जावं लागेल. एक मिनिट. पाणी खूप थंड वाटतंय. अरे यार, पॅन्ट ओरली होती का काय. मित्रांनो भीती वाटते, कारण की बघूनच डेंजर आहे. कारण की माझ्यासोबत कोणीच नाही, मी या पाण्यामध्ये एकटाच. पॅन्ट ओलीच झाली. खूप खोल पाणी वाटतंय मला. जर मी पडलो इथे तर मोबाईल सुद्धा पाण्यात जाईल. या ठिकाणी असं म्हणतात, या ठिकाणी सागरीची झाडं वगैरे डेंजर. एवढं खडकाला कशी काय उतरतात ती काय माहिती. आता पुन्हा माझ्या पुढे एक रिस्की चॅलेंज झाले. इथून त्या साईडला जायचं कसं अवघड अशी. हो बापरे, त्याच्याकडं कडा देखील म्हणताय, तर चढायला जागाच नाही आहे. चाललंय पण मी कस तरी तुमच्यासाठी. आज जाणे माझ्यासाठी देखील खूप दिवस झाले होते, कुठं फिरलो नाही थोडंसं. पण म्हटलं आपल्या घरापाशी जागा फिरण्यासारखी, का दुसरीकडे जायचं.
मित्रांनो बघू शकते त्यांना पाय ठेवायला सुद्धा जागा नाही राहिली. इतकं बडीशी बघा. एक बघितलं तर इथं खूप मोठ्या मोठ्या अशा गुफा आहे. तिथं जवळ जायला सुद्धा भीती वाटते. पण मग काही नाही, आता आलो इथपर्यंत तर दाखवून देतो. आणि इथून रिटर्न जाणं म्हणजे पण अवघड आहे. दम लागून गेला मित्रांनो. रस्ताच खूप डेंजर होता. पूर्ण दम लागून गेला. या जागेवर चालण्यासारखी जागा नाही, पण मग फिरतोय मी. लहानपणामध्ये इथं खूप फिरायचं, कारण त्यावेळेस वजन माणसाचं हलकं असतं आणि पाय पण कुठं पण बसून जात सहज. पण आता थोडंसं शरीराच्या हिशोबानं अवघड आहे. काय करते आमच्याकडं मुलं, या ठिकाणावरून त्यानंतर इथून पुढं दिसतं या ठिकाणावरून या पाण्यामध्ये खूप उड्या मारतात. कधी कधी जर सुट्टी वगैरे असली तर आम्ही पण येत राहतो. आणि लोक इकडं घोरपडी वगैरे पकडण्यासाठी येत असतात, ग्रामीण भागातले. या ठिकाणी जाण्यासारखं रस्ता नाही तरी सुद्धा ते जातात. आता पावसाळा सुरू झाला का ते लोक दिसतीलच. चला आपण निघू आता घराकडं. आपला टाईम झाला आहे कामावर जायचा. इथून जर मी सरकलो ना तर शूटिंग काढण्याचा कॅमेरा, मोबाईल सर्वच ब्लॉगमध्ये समाविष्ट होऊन जाईल डायरेक्ट, पाण्याला समर्पित. अवघड परिस्थिती इथं जायला. अरे देवा, बघू शकतो माझ्या माग किती मोठा काय एकदम हे. तर सुद्धा मी आलो तिथं. मी आता इकडून आलो घालून, ते रस्ता दिसतोय तिथं. अशी सवय आहे मला करण्याची. पहिले आमचे खूप मोठं मित्र परिवार होता, पण मग आता प्रत्येकाच्या लाईफमध्ये वेगवेगळे जबाबदाऱ्या आल्या. शाळेचे कॉलेजचे टाईम संपलं, त्यानंतर आता प्रत्येक ज्याच्या त्याच्या रस्त्याला लागले. आता आम्ही कधी एकमेकाशी बोलतो, कधी बोलायला वेळ मिळत नाही. नाहीतर आम्ही पहिले ह्या अगोदर ह्या जागा दिसतंय ना इथं कायमस्वरूपी असायचं. सकाळ संध्याकाळ दुपार आम्हाला घरचे भांडायचे, तरी देखील आम्ही इकडे येणं कधी बंद करत नव्हतं. कारण नदी म्हणजे आमच्यासाठी खूपच हे होती. इथे एक घोरपड राहत असते, घोरपड काय दिसते इथली इथे. आणि हे जे पाणी दाखवतं मी तुम्हाला केव्हापासून, या पाण्यावरच आमचे सगळं बागायत रान असतं. कारण विहीर इथं छोटीशी विहीर खोदलेली खाली, पण ती पाण्यामध्ये बुडल्या गेली. आणि पावसाळ्यात इथं खूप सारं बघण्यासारखं राहतं, एकदम मजेशीर. नदीला एवढा मोठा पूर येतो ना. ह्या इकडे जो बांध दिसतो तुम्हाला दगडाचा, या बांधावरून कधी कधी पाणी जात असतं. आता माझं घर दिसतंय बघा इथून थोडंसं, तुम्हाला दाखवतो. इकडल्या वरच्या बाजूनं असं 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 फिरत 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 तिकडून इकडं आलो. बस दुसरं काही नाही. घरी जातो, मस्तपैकी चहा वगैरे घेतो आणि कामावर जावं लागेल. असं म्हणजे वेळ खूप कमी मिळतो म्हणून आपले व्हिडिओ काही येत नाही लवकर. पण मित्रांनो तर देखील पावसाळ्यामध्ये ना खूप
चांगले व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करू. एकदम वातावरण वगैरे ठेवं झालं का तिकडंच व्हिडिओ देखील शूट करायला बरं वाटतं किंवा मी कामावरून सुट्टीसुद्धा घेऊ शकतो दुपारनंतर. पण आता कामावरलं असतं माझं दुपारपर्यंत बरंचसं काही. पण विषय काय होतो काही इतक्याकडं पुन्हा असल्यामुळे मग निघायची हिंमतच होत नाही राहिली. रस्त्यानं घरी जायचे आपल्याला अवघड आहे. इथे जी विहीर दिसते आमच्या मामा त्यांची आहे आणि हा इकडं पुढे बोरवेल आहे बघा. या बोरवेलची जी पाईपलाईन गेलेली आहे ना ही बघा इथं दिसते. ही आमच्या घराकडे नेलेली आहे. आम्ही राहतोच डोंगराळ भागामध्ये एकदम. नदीत यायचं म्हणजे अवघड विषय. पूर्णपणे दम लागून जातो. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ, माझ्या घराकडील परिसर कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. मला माहिती आहे चांगले व्हिडिओ वगैरे काय टाकत नाही मी, पण मित्रांनो जे रिॲलिटी आहे तेच दाखवतो मी. करा मुद्दा म्हणजे मला कामातून वेळच मिळत नाही. पण तुम्ही जर सपोर्ट म्हणजे कसं सबस्क्राईब लाईक जर केलं ना मी अजून चांगले व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल मित्रांसोबत वगैरे. हाय खूप दम लागला आहे मित्रांनो. तर माझं बोलणं इथंच थांबवतो. फक्त मला सपोर्ट करा. आपण पण मराठीच माणूस आहे, काय वेगळ्या दुनियातले नाही. तर कधी पण मराठी माणसाला सपोर्ट करायला शिका. काही चुकलं असेल तर माफ करा. धन्यवाद मित्रांनो. जय श्रीराम.